सहसा आपल्याकडे नफ्यामुळे शेळी पाळतात, पण देशात एक मेंढी आहे जी शेळीपेक्षा जास्त नफा देत आहे। मेंढ्या सामान्यतः त्यांच्या लोकरीसाठी पाळल्या जातात असा एक समज आहे, पण तसं नाही। मुझफ्फरनगरी मेंढी लोकरीसाठी नाही तर मांसासाठी पाळली जाते। काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाच्या खंड प्रदेशांसह दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये त्याच्या मांसाला मोठी मागणी आहे। देशात मेंढ्यांच्या 44 जाती आहेत ज्या पाळल्या जातात, परंतु या सर्वांमध्ये ही एक विशेष जात आहे जी पाळली जाते आणि मांसासाठी प्राधान्य दिले जाते। CIRG चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर गोपाल दास यांनी शेतकऱ्यांना असं सांगितलंय की मुझफ्फरनगरी मेंढीच्या मांसात भरपूर चरबी आहे, त्यामुळे आपल्याला देशातल्या थंड प्रदेश म्हणजे की हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये मुझफ्फरनगरी मेंढीचे मांस खूप घेतले जाते। याशिवाय आंध्र प्रदेशात बिर्याणी खूप लोकप्रिय असल्याने गुळगुळीत मांसासाठी या मेंढीच्या मांसाला मागणी आहे। गुळगुळीत मांसापासून बनवलेली बिर्याणी चांगली असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। गोपाल दास सांगतात की राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात, पण तिथे पाळल्या जाणाऱ्या मेंढ्या आणि मुझफ्फरनगरमध्ये पाळल्या जाणाऱ्या मेंढ्यांमध्ये महत्त्वाचा फरक आहे। इतर जातीच्या मेंढ्यांना खूप चांगली लोकर असते, तर मुझफ्फरनगरी मेंढीचे लोकर उग्र असते। उदाहरणार्थ म्हणजे लोकर फायबरची जाडी ही 30 मायक्रोकॉन असावी, तर मुझफ्फरनगरच्या लोकरीची फायबरची जाडी ही 40 मायक्रोकॉन आहे। कार्पेटसाठी ही लोकर फार चांगली मानली जाते। डॉक्टर गोपाल दास यांनी सांगितलंय की जर तुम्ही मुझफ्फरनगरी मेंढी खरेदी करत असाल तर ती काही खास पद्धतीने ओळखली जाऊ शकते। त्याचा रंग दिसायला पूर्णपणे पांढरा असतो, शेपटी लांब आहे, 10% प्रकरणांमध्ये त्याची शेपटी जमिनीला स्पर्श करते, कान लांब आहेत, नाक दिसायला रोमन आहे। मुझफ्फरनगर व्यतिरिक्त हे विशेषतः बिजनोर, मेरठ आणि त्याच्या लगतच्या भागात आढळते। मुझफ्फरनगरी मेंढी ही एक कठीण जात मानली जाते, त्यामुळेच या जातीतील मृत्यूचे प्रमाण केवळ 2% आहे, तर इतर जातींच्या मेंढ्यांमध्ये ते जास्त आहे। त्यांच्या बाळांचे वजन हे 4 किलो पर्यंत असते, तर इतर जातीच्या मुलांचे वजन हे 3.5 किलो पर्यंत आहे। मेंढ्यांच्या इतर जाती दरवर्षी 2.5 ते 3 किलो लोकर देतात, तर मुझफ्फरनगरी मेंढ्या ह्या दरवर्षी केवळ 1.2 किलो ते 1.4 किलो एवढी लोकर देतात। मुझफ्फरनगरीचे वजन 6 महिन्यात 26 किलो पर्यंत वाढते, तर इतर जातींचे वजन 22 किंवा 23 किलो असते। 12 महिन्यांच्या मुझफ्फरनगरीचे वजन हे 36 ते 37 किलो पर्यंत आहे, तर इतर जातीच्या मेंढ्या या वयात केवळ 32 ते 33 किलो वजनापर्यंत पोहोचू शकतात। त्यांची मुलं लवकर मोठी होतात। इतर जातींच्या तुलनेत मुझफ्फरनगरी मेंढ्या ही शेळ्यांसोबत पाळता येतात। तुम्हाला ही माहिती होती का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। पुढेही शेतीविषयक माहितीसाठी आणि टिप्ससाठी बघत राहा किसान राज।